बाद 38 पहिल्या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी अर्षद बारी आणि मयूर तांबरे या दोघांच्या दरम्यान. कृषी 11 धाणीचा संघ देखील एक मजबूत संघ आहे, दमदार संघ, यात काही शंका नाही. परंतु इथे एकही विकेट आतापर्यंत त्यांना मिळाले नाहीये. जय विश्वकर्मा राऊंड विकेट. या बेला फटका तर छान सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल का नाही तो बंद आहे. प्रेक्षक यावेळेला चेंडू जाईल सीमार शपार, यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती हर्षद बारीने दाखवली आपली हुकमत. चेंडू सीमार शपार, षटकार. अशी दर्याची दौलत मोर डोली लगावलंय सोन्या सारू. 16 चेंडूमध्ये 35 धावांची एक धमाकेदार इनिंग अर्षद बारीकडून. धावपल करती एकूण डाबा 40च्या पार. धावपल करती एकूण डाबा होता 44. MS चिंचणी 11. आणखीन एक चांगला चेंडू बघूया काय करता येते. मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रेक्षक बनलाय का. क्या बात है, अप्रतिम फटका. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक आणि बेधडक फटका यावेळेला अर्षद बारीच्या बॅटमध्ये. चेंडू सीमार शपार, षटकार. यावेळेला जय विश्वकर्मा. आणखीन एक फटका आकाशाला गवसणी घालणारा आणि आणखीन एक दर्जेदार षटकार यावेळेला अर्षद बारीच्या बॅट मधनं. क्या बात है, आउटस्टँडिंग बॅटिंग. चेंडू दल सीमार शपार आणि 47 या धावसंख्येवरती आता बॅटिंग करत असताना अर्षद बारी. टायमिंग काय जबरदस्त आहे. जय विश्वकर्मा राऊंड विकेट. या बैला आणखीन धावांचा पाऊस मैदानामध्ये. 50 धावा अर्षदच्या पूर्ण होतात. अर्षद बॅट या ठिकाणी उंचवा, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. या पहिल्या मॅच मध्ये धमाकेदार बॅटिंग करत असताना 50 धावा या ठिकाणी केल्या आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग निश्चितच झाले अर्षद बारीकडून. या बैला किती चेंडूमध्ये या धावा आल्या ते देखील पाहूया. 19 चेंडूमध्ये 50 धावा, तर 53 धावांची खेळी या ठिकाणी साकारलेली आहे. मनोज पाटील यांना विनंती करेन व्यासपीठावरती